अनिल देशमुखांचा मुलगा विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं कळतंय। सलील देशमुख निवडणुकीच्या मैदानात आता उतरणार आहे। सलील देशमुखांनी इच्छुक म्हणून उमेदवार म्हणून मुलाखत देखील दिलेली आहे। पक्ष देईल त्या जबाबदारीसाठी आपण तयार असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य देखील सलील देशमुख यांनी केलंय। विदर्भामध्ये आमच्या 18 जागा निवडून येतील असा विश्वास देखील सलील देशमुखांनी व्यक्त केला। दरम्यान सलील देशमुख यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय या ठिकाणी विदर्भातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेत आहेत आणि या मुलाखतीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हे सुद्धा या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी आलेले आहेत। सलीलजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये। कोणत्या मतदारसंघातून तुम्ही इच्छुक आहात? या ठिकाणी आज आपल्या निसर्ग मंगल कार्यालयामध्ये सगळं पूर्ण विदर्भातील आमचे पदाधिकारी नेते मंडळी सगळे त्या ठिकाणी आले। बरेच इच्छुक आहेत, कोणी त्यांच्यासोबत आले, कोणी कोणाला भेटायला आले आणि तसंच त्या पद्धतीने मी आपल्या सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी आलो आहे। प्रत्येक पक्षाच्या कार्यक्रमामध्ये विदर्भ स्तरावर असेल, नागपूरला असेल, मुंबई स्तरावर असेल, आम्ही जेवढं झालं तेवढं आपल्या पद्धतीने अटेंड करत असतो किंवा त्या याच्यामध्ये सहभाग घेऊन आपल्याकडनं संघटनेचं काम करायचं त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो। गेल्या अनेक वर्षापासून मी पक्ष संघटनेचं काम त्या ठिकाणी युवक म्हणून करत आलो, युवकचं पदाधिकारी म्हणून करत आलो आणि विदर्भ असेल किंवा इतर ठिकाणी त्या ठिकाणी आमच्या तालुक्यात जाऊन विदर्भाची संघटना कशी वाढेल, युवकांचं कसं त्या ठिकाणी संघटना वाढेल यासाठी आमचा प्रयत्न राहिला आहे। जे काही पक्ष ठरवेल त्याच्यावर निश्चित रूपाने आम्ही कायम राहू। तर हे होते सलील देशमुख। लोकशाहीसाठी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।